राज ठाकरेंकडून सामनामध्ये बाळासाहेबांवर एक विशेष लेख लिहिण्यात आलाय। त्यावर एक नजर टाकूयात। तर राज ठाकरेंनी त्यांच्या लेखणीतून बाळासाहेबांना मानवंदना दिली आहे। बाळासाहेब केशव ठाकरे, माझं बालपण तरुणपण त्याने व्यापलं होतं, माझ्यासाठी पहाडासारखा उभा राहिला। बाळासाहेबांच्या कुंचल्याचे फटकारे, ज्यामध्ये अग्रलेखापेक्षा जास्त ताकद होती। खरं तर बाळासाहेब ठाकरे हा विद्यापीठामधून शिकवण्याचा विषय आहे। राजकीय चूल मांडली तेव्हा मला सर्वात जास्त त्रास एकाच गोष्टीचा होत होता। मी माझ्या माणसांना आता पूर्वीसारखं भेटता येणार नाही। वडिलांचं छत्र हरपलं होतं, मी माझ्या काकांपासून दूर गेलोय, हाच विचार मनाला खात होता। बोफोर्स प्रकरणात अमिताभ बच्चन यांचं नाव आल्यावर त्यांनी बाळासाहेबांची भेट घेतली। बाळासाहेबांनी विचारलं, या प्रकरणात खरंच तू निर्दोष आहेस का? त्यावर अमिताभ यांनी हरिवंशराय बच्चन यांची शपथ घेत म्हटलं, आपला काहीही संबंध नाही। मग बाळासाहेबांनी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांना पत्र लिहिलं आणि त्यानंतर वातावरण निवळलं। पाकिस्तानला विरोध करताना त्यांनी कधीच घरात वाजणारी मेहंदी हसन, गुलाम अली यांची गझल बंद केली नाही। जन्मशताब्दी वर्षात बाळासाहेबांना केवळ आठवू नये तर पुन्हा पुन्हा वाचावं। भाषणं, मुलाखती ऐकाव्यात आणि व्यंगचित्रांकडे नव्या दृष्टीने पाहावं। तर या खास शब्दात राज ठाकरेंनी बाळासाहेबांना मानवंदना दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।